नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या अनुदानांची घोषणा जी आहे करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जे आहे शेतीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत की शेतकरी मित्रांसाठी मोठं अनुदान सरकारकडून देण्यात आलेलं आहे. सरकारकडून मोठी घोषणा केली आहे, मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की जर शेतीसाठी आपल्याला अनुदान लागत असेल तर सरकार आपल्याला जे अनुदान देण्यात येत आहे. म्हणजेच आता जे आहे आता आपल्याला शेतीसाठी आपल्याला शेती पीक विमा जे आहे म्हणजेच मागील काही दिवसात आपण पाहिलं आहे की आपल्याला पीक विमा मिळालेला आहे. पण आता शेतकऱ्यांसाठी मोठं अनुदान मिळणार आहे, जेणेकरून आपण आता पावसाळ्यात जे शेती करू शकता, म्हणजे शेतीसाठी आपल्याला फायदा होणार आहे. म्हणजे जर आपल्याला जर ट्रॅक्टर किंवा असे काही वगैरे शेतीसाठी साहित्य जे लागत असतील ते आपल्याला मिळवण्यास पैसे नसतील, म्हणजेच आपल्याकडं अनुदान नसेल, तर आता सरकार तुमच्यासाठी सर्वात मोठं म्हणजे अनुदान देण्यात येत आहे. पण कोण्या शेतकऱ्याला देण्यात येत आहे, तरी कोण असतील पात्र शेतकरी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये जे आहे पाहण्यास मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण जाणून घेणार आहोत कोण पात्र आहे, किती अनुदान मिळणार आहे, असा अर्ज कसा करायचा. सर्वात मोठे अपडेट पाहत आहोत की त्वरित अर्ज करा, म्हणजे आपण हे पण पाहू की या व्हिडिओमध्ये अर्ज कसा करायचा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, यामध्ये आपण संपूर्ण माहिती सविस्तर सांगितलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो. शेतीची वाढता खर्च, बियाणे, खते, औषधे आणि यंत्रसंग्रमी यामुळे अनेक शेतकऱ्यावर आर्थिक ताण येतो. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विशेष अनुदान योजना सुरू केली आहे. म्हणजेच आपल्याला आता मित्रांनो शेतीचा वाढता खर्च म्हणजेच बियांसाठी किंवा खतासाठी आणि औषधे आणि यंत्र जे लागत असतील, त्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठा भार पडला होता. पण आता काळजी करायची गरज नाही, कारण सरकारकडून आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे. पण किती मिळणार अनुदान, काय कागदपत्र लागतील, कोण असतील पात्र आणि अर्ज कसा करायचा, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ ज्या शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला हा अर्ज मिळायचा असेल तर आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणं खूप गरजेचं आहे. काही योजनेमध्ये अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. आता पाहूया आवश्यक कागदपत्र कोणते आहेत. तर व्हिडिओ आता स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपण इथून आता जे कामाची माहिती आपण पाहणार आहोत. तर काय असणार कागदपत्रे, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे कागदपत्रे दिलेली आहेत, तरी पण तुम्ही व्हिडिओमध्ये जाणून घ्या. तर आपलं मेन कागद जे आहे पहिलं आधार कार्ड असणार आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड असेल, 7/12 उतारा, म्हणजे आपल्याला जे 7/12 उतारा लागेल, 8 उतारा, पासबुक, बँक पासबुक पाहिजे आणि मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो जे आहे आपल्याला पाहिजे. रहिवासी दाखला लागू असल्यास मित्रांनो अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे खूप महत्त्वाची आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे आहे आपली माहिती जी आहे अचूक भरू नका. योग्य जी माहिती आपण भरू शकता. योजनेनुसार अनुदानाची रक्कम वेगवेगळी असू शकते. काही प्रकारामध्ये हजारो रुपयांची मदत दिली जाते, तर काही योजनेमध्ये शेती अवजारे, सिंचन सुविधा किंवा ट्रॅक्टर खरेदीसाठी टक्केवारीनुसार अनुदान दिले जाते. अर्ज प्रक्रिया, आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जा किंवा संबंधित शासकीय पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा. अर्ज कसा करायचा पाहू शकता. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची पावती जतन करा. अनेक शेतकऱ्यांनी अर्जाची अंतिम तारीख चुकवतात आणि नंतर लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे अधिकृत सूचना येतात अर्ज पूर्ण करा. महत्त्वाची सूचना, कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका. अर्ज फक्त अधिकृत माध्यमातूनच करा. कोणालाही एजंटला पैसे देऊन आपले पैसे वाया घालवू नका. शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा कृषी विभागाकडूनच माहिती घ्या. मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. अशाच सरकारी योजना आणि अनुदानाच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपली माहिती कशी वाटली इतर शेतकऱ्यासह शेअर करा, जेणेकरून तुम्हाला इतर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होऊ शकतो. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.